नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे जो आहे ना एक्सेस 2017च्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, चूज द करेक्ट फॉर फॉर्म, म्हणजे काय की क्रियापदाचा योग्य तो प्रकार निवडून जे आहे ना रिकाम्या जागा भरा। ठीक आहे, आता काय म्हटलं, दे वेंट आउट। बघा, वाक्याचा सब्जेक्ट आहे दे आणि वेंट जे आहे ना हे पास्ट टेन्समध्ये आहे। वेंट आउट आफ्टर लंच, म्हणजे जेवण दुपारचं जेवण झाल्यानंतर काय की ते बाहेर गेले। अँड दे, आता बघा अँड हे कंजंक्शन आहे, याच्यानंतर दे हे तुमचा सब्जेक्ट आलेला आहे। आता इथं हे एक रिकामी जागा आहे आणि हे एक रिकामी जागा आहे। आता या रिकाम्या जागेच्या मध्ये काय आलेलं आहे, जस्ट। जस्ट म्हणजे काय असते, आत्ताच। आपण केव्हा म्हणतो, आत्ताच। कुठल्या काळामध्ये म्हणतो, प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणतो। ठीक आहे, मग प्रेझेंट टेन्स मध्ये आपण म्हणत असू आत्ताच, तर काय म्हटलेलं आहे, बॅक। म्हणजे आताच ते आले, म्हणजे त्यांची येण्याची क्रिया ही झालेली आहे आणि जस्ट नुसार आपण प्रेझेंट टेन्स यूज करतो। मग जी क्रिया प्रेझेंट टेन्स मध्ये झालेली असते तेव्हा आपण टेन्स कुठला यूज करतो, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स। म्हणजे इथं काय येणार बघा, तुमचं पहिल्या ऑप्शन मध्ये हॅव आहे हे एक येऊ शकते, इथं हॅड आहे हे ऑप्शन तर येणार नाही। आता इथं बघा, हॅव का घेतला आपण, इथं हॅव यासाठी घेतलं कारण की तुमचा वाक्याचा सब्जेक्ट जो दे आहे ना हा थर्ड पर्सन अनेक वचन आहे, त्यावेळेस आपण हॅव जे आहे ना हे अनेक वचन टू बीचा फॉर्म यूज करतो। आणि जस्ट या रिकाम्या जागेत काय होणार, दे हॅव जस्ट, आणि इथं काय होणार, कम। म्हणजे हे क्रियापदाचं कुठलं फॉर्म आहे, थर्ड फॉर्म। बघा, कम फर्स्ट फॉर्म आहे, केम सेकंड फॉर्म आहे आणि कम परत हे थर्ड फॉर्म आहे। म्हणून अशा प्रकारे तुमचं जे आन्सर होणार आहे ना हे दोन रिकाम्या जागेमध्ये एक नंबरचं होणार हॅव आणि नंतर कम हे ऑप्शन। आपण हे आन्सरवर कसं काय आलो, हे जरी पास्टमध्ये असलं ना अँड हे कंजंक्शन होतं, त्याच्यानंतर जस्ट हा शब्द आपण बघितला की प्रेझेंट टेन्स यूज व्हायला पाहिजे आणि प्रेझेंट टेन्समध्ये त्यांची येण्याची क्रिया घडलेली आहे, पूर्ण झालेली आहे। मग तेव्हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणून पहिल्या रिकामी जागेत हॅव आणि दुसऱ्या ह्याच्यात हॅव घेतलं, म्हणून क्रियापदाचं थर्ड फॉर्म काय, कम घेणार आहोत। म्हणजे कम, केम आणि कम अशा प्रकारे जे आहे ना याचा आन्सर काढून आपण एक नंबरचं आपला ऑप्शन निवडलं। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ट्रिक्स वापरा, तुमचं 100% 100% ॲक्युरेसीनं तुम्ही आन्सर काढू शकता। त्यामुळे जे विद्यार्थी तलाठीची तयारी करतात, सरळ सेवेची तयारी करतात, MPSC ग्रुप बी आणि सी ची तयारी करतात, त्या सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला अशाच नवीन ट्रिक्स शिकायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करून त्यांना सांगा। सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।